नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॅन्टॅस्टिक स्टडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण काळ वेग अंतर वरील उदाहरणाचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 आपल्या चॅनलवर या अगोदरच अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बेसिक्स आणि फॉर्म्युलेसाठी बघू शकता. आता पार्ट 2 मध्ये आपण जी MPSC मध्ये हाय लेवलची इक्वेशन्स विचारली जातात, गणिते विचारली जातात, ती सॉल्व्ह करणार आहोत. प्रश्न पहिला बघा. 500 मीटर लांबीच्या मालगाड्या विरुद्ध दिशेने समांतर रुळावरून धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 45 किमी प्रति तास आणि 30 किमी प्रति तास आहे. वेगवान गाडीच्या चालकाला ओलांडण्यास मंदगती गाडीला किती वेळ लागेल? आता आपलं उत्तर, 500 मीटर लांबीच्या मालगाड्या विरुद्ध दिशेने समांतर रुळावरून धावत आहेत. म्हणजे ही गाडी इथून धावत आहे, ही गाडी ए आहे, ही गाडी बी आहे. याची लांबी 500 मीटर आहे, याची देखील लांबी 500 मीटर आहे. त्यांचा वेग दिलेला आहे. ए चा वेग दिलेला आहे V1 किती 45 किलोमीटर पर आवर आणि बी चा वेग दिलेला आहे 30 किलोमीटर पर म्हणजे किमी प्रति तास. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, V इज इक्वल टू S डिवाइडेड बाय T. इथे व्हेलॉसिटी म्हणजे काय येईल, इथे V2 व्हेलॉसिटी म्हणजे काय येईल, तर आता इथे विरुद्ध दिशेने म्हटलेलं आहे, त्यामुळे वेगांची बेरीज होईल. V1 प्लस V2 म्हणजे 45 अधिक 30 बरोबर अंतर S म्हणजे काय 500 मीटर अधिक 500 मीटर. 500 मीटर अधिक 500 मीटर किती 1000 मीटर डिवायडेड बाय टाइम. आता बघा इथे हा वेग आहे तो किमी प्रति तास मध्ये आहे, हे अंतर मीटर मध्ये आहे. आपल्याला माहिती आहे 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर डिवायडेड बाय T. म्हणून 75 बरोबर 1 डिवायडेड बाय T. म्हणून T बरोबर 1 डिवायडेड बाय 75. तर हा टाइम कशामध्ये येईल, आपल्याला तासामध्ये येईल. आता 1/75 तास मिनिटामध्ये करायचं झालं तर गुणिले 60. 15 चोक 60, 15 पाचे 75 बरोबर 4 डिवायडेड बाय 5 म्हणजेच 0.8 तास. तास नाही तर मिनिटे. आता 0.8 मिनिटे म्हणजेच 0.8 गुणिले 60 सेकंद म्हणजे 6/48 सेकंद. उत्तर आपले 48 सेकंद येईल. हा प्रश्न STMS 2016 ला विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूया. एक रेल्वे 45 मिनिटांत अ आणि ब स्टेशन मधील 60 किलोमीटर अंतर पार करते. जर रेल्वेचा वेग ताशी 5 किलोमीटरने कमी केला तर तेच अंतर पार करण्यासाठी त्या रेल्वेला मिनिटांमध्ये किती वेळ लागेल? आता इथे अ एक स्टेशन दिलेलं आहे आणि ब एक स्टेशन दिलेलं आहे, त्यामधील अंतर 60 किलोमीटर आहे. जर रेल्वेचा वेग ताशी 5 किलोमीटरने कमी केला, आता सुरुवातीचा रेल्वेचा वेग दिलाय का, नाही, मिनिटे दिली आहे म्हणजे वेळ दिलाय आणि अंतर दिलेलं आहे. म्हणून वेग V इज इक्वल टू S डिवायडेड बाय T. वेग किती होईल, अंतर दिलेला आहे 60 किलोमीटर डिवायडेड बाय वेळ दिलेला आहे 45 मिनिटे. लक्षात घ्या इथे वेळ अंतर दिलेलं आहे किलोमीटर आणि इथे वेळ दिलेला आहे मिनिटे. आता 60 डिवायडेड बाय 45 मिनिटे म्हणजे किती तास, तर 45 भागिले 60. पुढे काय होईल 60 गुणिले हे उलटे होऊन मल्टिप्लिकेशन मध्ये जातील म्हणजे 60 डिवायडेड बाय 45 बरोबर उत्तर काय येईल 3600 डिवायडेड बाय 45. तर उत्तर येईल 80. ही झाली आपली व्हेलॉसिटी म्हणजे वेग. आता हा वेग कशामध्ये आलाय, किमी प्रति तास. जर रेल्वेचा वेग ताशी 5 किलोमीटरने कमी केला म्हणजे 80 होते, ते किती झाले 80 वजा आज बरोबर 75 किमी प्रति तास. तर त्या रेल्वेला किती वेळ लागेल, अंतर सेम आहे V इज इक्वल टू S डिवायडेड बाय T.
वेलॉसिटी किती दिली आहे आता 75, बरोबर. अंतर तेवढंच राहिलं 60 डिवायडेड बाय टी. म्हणून टी बरोबर 60 डिवायडेड बाय 75. 15 चोक 60, 15 5 75, 4/5 तास. म्हणजे किती मिनिटं? 4/5 इंटू 60 मिनिट, 48 मिनिटे. हे आपले उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किलोमीटर आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किमी प्रति तास आणि 75 किमी प्रति तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? हा प्रश्न MPSC मध्ये विचारण्यात आला होता. तर सुरुवात करूया. मुंबई आणि गोवा स्थानकांतील अंतर 540 किलोमीटर आहे. मुंबई आणि गोवा यांतील अंतर 540 किलोमीटर आहे. आता 2 रेल्वे गाड्या दिलेल्या आहेत. दोन्ही गाड्या सकाळी 7 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. ते एक गाडी अशी निघते परस्पर विरुद्ध दिशेने. त्यांचे वेग दिलेले आहेत 60 किलोमीटर आणि 75 किलोमीटर. 60 किलोमीटर आणि 75 किलोमीटर किमी प्रति तास. आता बघा, इथे अंतर पण किलोमीटर मध्ये दिलेले आहे आणि वेग सुद्धा किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे. त्यामुळे कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आपल्याला वेग काय मिळेल? विरुद्ध दिशेने जात आहेत म्हणून वेगांची बेरीज येईल. 60 अधिक 75 बरोबर 135 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर अंतर दिलेलं आहे 540 किलोमीटर. V = S डिवायडेड बाय T. म्हणजेच 135 बरोबर अंतर 540 किलोमीटर डिवायडेड बाय T. म्हणून T बरोबर 540 डिवायडेड बाय 135. 4 तास उत्तर येईल. आता 4 तास कुठून मोजायचे आपल्याला? 7.5 अधिक 4 बरोबर 11:30 AM. हे आपले फायनल उत्तर होईल. पर्याय क्रमांक 4. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा अनेक गणितांच्या क्लुप्त्यांसाठी आणि काही शंका असेल तर ते विचारण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आमच्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.